सलग 8 वर्षानंतर गव्हर्नमेंटनं मान्य केलं की जीएसटी 1.0 मध्ये खूप साऱ्या चुका होत्या आणि आता आलंय जीएसटी 2.0. 2017ला जेव्हा जीएसटी आला तेव्हा असं म्हणत होते की वन नेशन वन टॅक्स असेल, पण असं कधी झालंच नाही. झालं असं की वन नेशन मेनी स्लॅब्स. म्हणजेच काय? साधारण वस्तूंवर टॅक्स 5%, थोडं महाग आयटमवर 12%, सर्व्हिसेस आणि गॅजेट्सवर 18%, आणि लक्झरियस आयटम जसं एसी आहे, मोठ्या गाड्या, त्यांवर 28% ऑफ टॅक्स असेल. म्हणजेच काय, एक देश पण वेगवेगळ्या टप्प्याचे टॅक्स. पण जीएसटी 1.0 मुळे सगळ्यात जास्त त्रास स्मॉल बिझनेसेसला झालाय. पहिला त्रास म्हणजे रोजच्या वस्तूंना वेगवेगळे टॅक्स रेट द्यायचा. दुसरा म्हणजे कन्फ्युजिंग HSN कोड्स. तिसरा म्हणजे एक्स्ट्रा खर्च द्यायचा अकाउंटंट आणि सॉफ्टवेअरला. यामुळे हजारो असे स्मॉल बिझनेसेस आहेत ते बंद झालेत. आता जीएसटी 2.0 मध्ये नेमकं काय बदललंय? पहिला, कॉमन लोकांसाठी मोठं रिलीफ म्हणजेच दूध, पनीर, नोटबुक, हेल्थ इन्शुरन्स, कॅन्सर मेडिसिन्स आता पूर्णपणे 0% जीएसटी लागणार. दुसरं, रोजच्या वापरण्याची वस्तू म्हणजे सोप, टूथपेस्ट, कॉफी, पॅकेज्ड फूड यांवर फक्त 5% टॅक्स लागणार. तिसरं म्हणजे जे गॅजेट्स आणि गाड्या आधी महाग होत्या, स्मॉल कार्स, एसीज, टीव्हीज, त्या आता 18% इन्स्टेड ऑफ 28% जीएसटी लागणार. पण लक्झरीज आणि साईन गुड्स वर सरकारने कडक पाऊल टाकलंय. म्हणजेच पान मसाला, सिगरेट्स, लक्झरी कार्स, IPL मॅच तिकीट्स सगळ्यांवर 40% जीएसटी लागणार. पण नेमकं एकच प्रश्न सगळ्यांच्या मनात उद्भवतंय की आता का अचानक गव्हर्नमेंटनं आता जीएसटी 2.0 का काढलंय? म्हणजे हे कारण असू शकतात की इलेक्शन जवळ येत आहेत म्हणून, की फेस्टिव्ह सीझन आहे म्हणून, की इकॉनॉमी बूस्ट करायची आहे म्हणून. पण खरं प्रश्न म्हणजे हा आहे की हे नेक्स्ट जनरेशन रिफॉर्म्स आहेत का, की फक्त उशिरा झालेली कोर्स करेक्शन? तुम्हाला काय वाटतंय? ही जीएसटी 2.0 गेम चेंजर ठरेल का? कमेंटमध्ये नक्की सांगा.